नमस्कार सर्वांना। आज आपल्याला बघायचं आहे की दुर्गा सप्तशतीचा पाठ कसा करावा, पारायणाचे नियम काय आहे किंवा पारायणामध्ये जर काही अडचणी आल्या तर काय करावे। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। नवरात्रीचे हे 9 दिवस खूप उत्साहाचे व चैतन्याचे असते। नवरात्रीच्या या 9 दिवसांमध्ये आपल्याला देवीचा कुलाचार हा करायचा असतो। आपली कुलदेवी आपल्यावर प्रसन्न असावी, तिचा कृपा आशीर्वाद सदैव आपल्यावर असावा असं सर्वांनाच वाटत असतं आणि ते खूप जास्त गरजेचे आहे। त्यामुळे नवरात्रीच्या या 9 दिवसांना खूप जास्त महत्त्व प्राप्त झालेले आहे। कोणी चॅनलवर नवीन असाल तर त्याने चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। तर चला आपण बघूया सप्तशतीचे नियम काय आहे। तर दुर्गा सप्तशतीचा हा ग्रंथ 700 श्लोकांमध्ये विभागलेला असून याचे 13 अध्याय आहे। जे काही जुना ग्रंथ होता त्याच्यात 14 अध्याय होते, पण ह्या नवीन ग्रंथामध्ये 13 अध्याय आहे। या ग्रंथामध्ये देवीने महिषासूर नावाच्या राक्षसावर कसा विजय मिळवला याचे वर्णन केलेले आहे। घटस्थापना करा किंवा नका करू, अखंड दिवा लावा किंवा नका लावू, पण देवीची साधी भोळी सेवा आपण या नवरात्रीत करू शकतो। सप्तशतीचे पाठ करून अगणित फायदे करून घेऊ शकतात। हा पाठ केल्याने संतान प्राप्ती होते, एखादी वस्तू हरवलेली असेल तर ती सुद्धा आपल्याला मिळते, आपल्या भोवती देवीचा सुरक्षा कवच निर्माण होत असतो, अडचणी आपल्या दूर होतात, आपले संकट दूर होता। या ग्रंथाचा इतका जास्त प्रभाव आहे। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, काळजीपूर्वक ऐका आणि जर काही अडचणी असेल तर ते कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता। तर सप्तशतीचा पाठ कसा आपल्याला करायचा आहे, तर काहीच अवघड नाही, फक्त काही नियमांचे आपल्याला पालन हे करायचे आहे। दुर्गा सप्तशतीचा पाठ कोण करू शकतो किंवा कोण हा ग्रंथ वाचू शकतो, तर हा ग्रंथ कोणीही वाचू शकतं। ह्याचा पाठ हा कोणीही करू शकतो, महिला, पुरुष, विधवा महिला, सौभाग्यवती, कुमारिका असे कोणीही हा पाठ आवर्जून करू शकतो। हा पाठ करण्याची तुमची मनापासूनची इच्छा असणं गरजेचं आहे। कोणी करतंय, माझी मैत्रीण करते, शेजारची बाई करते म्हणून मला करायचं आहे, तर असं नाही, तर स्व इच्छेने करा, एकाग्रपणे करा, मनोभावे करा। तर तुम्हाला कोणती भाषा सोपी वाटेल त्या भाषेमधला तुम्ही ग्रंथ हा आणायचा आहे। मराठी, संस्कृत कुठल्याही भाषेतला आणा, त्याचे उच्चार आपल्याला हे स्पष्ट करायचे आहे। पाठ करायला घटस्थापनेपासूनच, म्हणजे ज्या दिवशी आपण घटस्थापना करणार आहोत, पहिला दिवस आहे, त्या दिवशीपासून आपल्याला सुरुवात करायची आहे। तर दुर्गा सप्तशतीचा पाठ कसा आपल्याला करायचा आहे तर ते आपण बघूया। घटस्थापना जर तुम्ही करत असाल किंवा नसाल करत, जर तुम्ही घटस्थापना ही जर केलेली असेल तर त्यासमोरच तुम्ही चौरंग ठेवा किंवा पाट ठेवा आणि त्यावर तुम्हाला हा ग्रंथ ठेवायचा आहे। आणि जर तुम्ही घटस्थापना नसेल करत तर एखादा पाट घ्या किंवा चौरंग घ्या आणि त्यावर तुम्हाला तुमच्या घरामध्ये काय देवीचा टाक असेल किंवा फोटो असेल तर तो तुम्हाला ठेवायचा आहे, त्याची पूजा करायची। म्हणजेच काय, तर हळदी कुंकू वाहा, एखादं फूल वाहा, तिथे दिवा लावा। तर अशा प्रकारे तुम्हाला छोटीशी मांडणी ही करून घ्यायची, साधी सिंपल। तर त्याचबरोबर एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे की घटस्थापना करताना किंवा घटाचे विसर्जन करताना हे नेहमी आपल्याला सकाळच्या वेळेतच करायचे आहे, म्हणजे की संध्याकाळच्या वेळेस रात्रीत हे कार्य आपल्याला करायचं नाही। तर काय करायचं आहे, ज्या ठिकाणी तुम्हाला ग्रंथ हा ठेवायचा आहे त्या पाटावर एक लाल कापड घ्यायचं आहे, ते त्याच्यावर ठेवा आणि त्यावर हा ग्रंथ तुम्हाला ठेवायचा आहे। आणि तुम्ही काहीतरी पाट, चौरंग घ्याल तर त्यावर हा ग्रंथ ठेवाल, तर त्यानंतर तुम्ही बसण्यासाठी एखादं त्यापेक्षा कमी उंचीचं आसन तुम्हाला घ्यायचं आहे। म्हणजे तुम्ही चटाई घ्या किंवा बसकर आपलं असतं तर ते तुम्ही घेऊ शकता। तर थोडक्यात काय, तर आपल्याला देवापेक्षा कमी उंचीच्या आसनावर बसायचं आहे, देवाला आपल्यापेक्षा उंच आसनावर बसायचं आहे, त्याचा मान सन्मान ठेवायचा आहे। तर आपल्याला काय करायचं आहे, ग्रंथाला सर्वप्रथम ग्रंथाची आपल्याला पूजा करून घ्यायची आहे। त्याला हळदी कुंकू व्हायचं आहे, एखादं फूल वाहा। तर अशा प्रकारे आपल्याला ग्रंथाची ही पूजा करायची आहे। जर तुम्ही घटासमोर दिवा लावलेला असेल तर तुम्हाला वेगळा परत दिवा लावायची गरज नाही। जर तुम्ही घटासमोर जर दिवा नसेल लावलेला, म्हणजे तुम्ही जर घटच बसवलेला नसेल,
तुम्ही जर साधी सोपी मांडणी केलेली असेल तर त्यासमोर तुम्ही दिवा लावायचा आहे. जर पुरुष हा ग्रंथ जर वाचणार असेल तर त्यांनी कपाळी आपल्या चंदनाचा टिळा लावायचा किंवा तुम्ही कुंकवाचा सुद्धा टिळा लावू शकता. जर महिला हा ग्रंथाचं वाचन करणार असेल म्हणजे हा पाठ करणार असतील तर त्यांनी कपाळाला हळदी कुंकू लावायचं आहे. जर विधवा हा पाठ जर करत असतील तर त्यांनी कपाळाला हळद लावायची आहे. कुमारिका जर करत असेल तर त्यांनी हळदी कुंकू लावायचं आहे. त्याचबरोबर महिलांसाठी ही सूचना आहे की महिलांनी पाठ करताना साडीच नेसायची आहे. कुठल्याही चांगल्या रंगाची तुम्ही साडी घालू शकता किंवा जर लाल रंगाची जर घातली तर अतिउत्तम. काळे वस्त्र आपल्याला परिधान करायचे नाही. हातामध्ये बांगड्या घालायच्या आहे आणि कपाळी हळदी कुंकू लावूनच पाठ करायला बसायचं आहे. तुम्ही आता पाठ करण्यासाठी सज्ज झाला आहात. पाठाला बसल्यानंतर सर्वात पहिल्यांदा आपल्याला प्रोक्षण करायचे आहे. म्हणजेच काय तर आसनावर बसल्यानंतर एका छोट्या तांब्यामध्ये पाणी घ्यायचे आहे. त्यातले पाणी 2-3 वेळा आपल्याला आपल्या अंगावर शिंपडायचे आहे. म्हणजेच शुद्ध भावे शुद्ध तत्वाने तुम्ही या ग्रंथाचे पठण करायला बसला आहात असा त्याचा अर्थ होतो. त्यानंतर तुम्हाला आचमन करायचे आहे. तांब्याच्या भांड्यात पाणी घ्यायचं आणि एक तुम्हाला ताम्हण घ्यायचं आहे किंवा तुमच्याकडे जे ताट अवेलेबल असेल ते तुम्ही घेऊ शकता. त्यामध्ये एक चमचा घ्या आणि चमच्याने आपल्याला पाणी घ्यायचं आहे. डाव्या हाताने पाणी घ्यायचं आणि ते उजव्या हातावर घ्यायचं आहे आणि ते पाणी आपल्याला प्यायचं आहे. आचमन म्हणजे काय तर तीर्थ पिणं. तर आपल्याला सुरुवातीला प्रोक्षण करायचं, त्यानंतर आपल्याला आचमन करायचं. त्यानंतर डाव्या हाताने उजव्या हातावर पाणी घ्यायचं, कुलदेवीचं स्मरण करायचं, तिच्याकडे बघायचं जणू काही आपली कुलदेवी साक्षात आपल्यासमोर बसलेली आहे. अशा अर्थाने डाव्या हाताने उजव्या हातावर पाणी घेतलेले आहे तर ते सुरुवातीला म्हणायचं आपल्याला सुरुवातीला ओम केशवाय नमः आणि ते पाणी प्यायचं आहे. त्यानंतर परत पाणी घ्यायचं, नंतर म्हणायचं परत ओम माधवाय नमः असं म्हणायचं आणि परत ते पाणी आपल्याला प्यायचं. परत तिसऱ्या वेळेस पाणी घ्यायचं, ओम गोविंदाय नमः असं म्हणायचं, परत ते पाणी प्यायचं आणि चौथ्या वेळेस आपल्याला म्हणायचं ओम ऋषिकेशाय नमः. असं 4 वेळेस आपल्याला आचमन करायचं आहे आणि ते तीर्थ आपल्याला पिऊन घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्ही जर एखाद्या इच्छेसाठी जर हा पाठ करणार असाल तर त्याच्यासाठी आपल्याला संकल्प हा करायचा आहे. तर तुमची काही इच्छा असेल तर त्याच्यासाठी हा संकल्प करणं गरजेचं असतं. म्हणजेच आपल्याला आपल्या कुलदेवीला आपलं घराणं आपल्याला मांडायचं असतं. त्यामुळे हा संकल्प करणं खूप गरजेचं असतं. तर कसं आपल्याला संकल्प करायचा आहे तर आपल्याला आपलं नाव बोलायचं, त्यानंतर आपलं गोत्र बोलायचं आणि त्यानंतर आपल्याला संकल्प हा करायचा आहे. तर मी तुम्हाला थोडक्यात सांगते की जर मी संकल्प करणार असेल तर कसं करणार. त्याच प्रकारे तुम्ही तुमचं नाव गोत्र ॲड करून तुम्ही तुमची इच्छा ॲड करून तुम्ही तसा संकल्प हा करू शकता. तर मी कसा करेल, मी पायल कश्यप गोत्राची हे देवी माता, मी तुमची निष्ठेने सेवा करते. तुम्ही माझी कुलदेवी आहात. तुमचं माझ्या घरात घटस्थापनेच्या दिवशी किंवा नवरात्रीच्या निमित्ताने स्वागत आहे. तुम्ही माझ्या घरी असंच कायम स्वरूपी वास्तव्य कराल हीच माझी इच्छा आहे. मी कशा प्रकारे पाठ करत आहे ते आपल्याला देवीला सांगायचं आहे किंवा तुमची इच्छा काय आहे ते तुम्हाला बोलायचं तीनदा आणि ते पाणी तुम्हाला ताम्हणामध्ये सोडायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला संकल्प हा करून घ्यायचा आहे. तर संकल्प केलेलं पाणी किंवा जे ताम्हणामध्ये पाणी साचलेलं आहे तर ते आपल्याला तुळशीला घालायचं नाही, तर तुम्ही कुठल्याही झाडाला ते पाणी घालू शकतात. त्यानंतर आपल्याला पाठाला बसायचं आहे. त्यानंतर अजिबात उठायचं नाही. आपले तोंड पूर्व किंवा पश्चिम दिशेला असावे. उत्तर किंवा दक्षिण ही दिशा आपल्याला निवडायची नाही. संकल्प कराल तेव्हा देवीला तुम्हाला हेही सांगायचं आहे की तुम्ही किती दिवसात हा पाठ पूर्ण करणार आहात. त्याचबरोबर अध्यायाला सुरुवात करण्यापूर्वी उत्कीलन मंत्र म्हणायचा आहे आपल्याला. पहिल्या दिवशी आपल्याला काय काय करायचं आहे तर ते आता आपण बघूया. ग्रंथाची पूजा आपल्याला सर्वप्रथम करायची. त्यानंतर प्रोक्षण केलं आपण, त्यानंतर आचमन केलं, संकल्प केला, त्यानंतर आपल्याला उत्कीलन मंत्र म्हणायचा आहे.
हे पहिल्या दिवशी करायचं आहे. नंतर देवीची पूजा करायची, फक्त तुम्ही पूजा करायची, हळदी कुंकू वगैरे वाहून नैवेद्य दाखवायचा आणि तुम्ही अध्यायाला सुरुवात ही करू शकता. दुसऱ्या दिवसापासून सर्वात प्रथम आपल्याला उत्कीलन मंत्र म्हणायचा, त्यानंतर शापोद्वार करायचा आहे, त्यानंतर अध्याय वाचायला सुरुवात करायची. अशा प्रकारे पूर्ण पाठ आपल्याला करायचा आहे. उत्कीलन मंत्र ग्रंथामध्ये आहेत. तुम्ही कुठलाही सोपा मंत्र निवडून तो तुम्ही म्हणू शकतात. सर्वच म्हणण्याची गरज नाही, कारण की वेळ पण जातो आणि आपल्याला बाकीचे कामंसुद्धा असतात. त्यामुळे तुम्ही कुठलाही एक मंत्र सोपा म्हणू शकता. तर त्याच्यातला मी एक तुम्हाला मंत्र म्हणून दाखवते. ओम श्री क्लीम ह्रीम सप्तशती चंडिके उत्कीलन कुरु कुरु स्वाहा. तर असा हा तुम्ही मंत्र म्हणायचा आहे. एक वेळेस म्हटला तरी चालेल, 5 वेळेस म्हटला तरीसुद्धा चालेल. त्यानंतर आपले मंत्र उच्चार हे स्पष्ट असले पाहिजे. त्यानंतर आपल्याला शापोद्वार करायचा आहे. तर शापोद्वार म्हणजे काय, तर सप्तशतीमधला प्रत्येक मंत्र हा ब्रह्मा, वशिष्ठ आणि विश्वामित्र यांच्याद्वारे शापित केलेला आहे. त्यामुळे ह्या मंत्राचा शापोद्वार करायचा आपल्याला आहे. म्हणजे काय, तर मंत्र सिद्ध करून घ्यायचे आहेत व नंतरच अध्याय वाचायला आपल्याला सुरुवात करायची आहे. त्यामधलाही तुम्ही एखादा सोपा मंत्र हा निवडू शकता. तर त्याच्यामधला तो नवार्णव मंत्र आहे, तो सुद्धा तुम्ही म्हणू शकता, किंवा ओम दुर्गाय नमः हा मंत्रसुद्धा तुम्ही म्हणू शकता. तुमच्याकडून जर 108 वेळेस म्हणजे एक माळ करणं जर शक्य होत असेल तर ती करा, नाहीतर 1 वेळेस म्हणा, 5 वेळेस म्हणा किंवा 11 वेळेस म्हटला तरीसुद्धा चालेल. ओम दुर्गाय नमः हा देवीचा बीज मंत्र आहे, हा म्हटला तरीसुद्धा चालेल. म्हणजे काय, तर आपण त्याचे शापोद्वार केलेले आहे आणि आपण आता अध्यायाला सुरुवात ही करू शकतो. त्याचबरोबर अध्याय पूर्ण झाल्यानंतर सुद्धा आपल्याला हा बीज मंत्र म्हणायचा आहे. त्यानंतर आपल्याला कीलक स्तोत्र, त्याचबरोबर देवी कवच, अर्गला स्तोत्र सुद्धा म्हणायचे आहे. तर काही स्तोत्र आणि काही कवच जे आहेत तर ते आपल्याला आहे ना, काही उच्च स्वरात तर काही आपल्याला कमी आवाजात म्हणायचे आहे. तर जे देवी कवच जे आहे आपलं ते आपल्याला उच्च स्वरात म्हणायचं आहे. त्यानंतर कीलक मंत्र जो आहे तो शांततेने म्हणायचा आहे आणि अर्गला स्तोत्र जो आहे तो त्याची सुरुवात ही उच्च स्वराने तर शेवट हा शांततेने करायचा आहे. तर अशा प्रकारे आपल्याला अध्यायाला ही नंतर सुरुवात करायची आहे. तर बघा, आपल्याला काय करायचं आहे, पाठ सुरू करायच्या पहिले उत्कीलन म्हणायचं आहे, शापोद्वार करायचा आहे बीज मंत्र किंवा नवार्णव मंत्राने. त्यानंतर देवी कवच म्हणायचं, अर्गला स्तोत्र म्हणायचं, कीलक स्तोत्र म्हणायचं आणि त्यानंतर आपण अध्यायाला सुरुवात ही करू शकतो. पहिल्या दिवशी घटस्थापनेच्या दिवशी आपल्याला काय काय करायचं आहे तर मी ते तुम्हाला सांगते. बघा, आपण काय केलं, घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी प्रोक्षण केलं, आचमन केलं, त्यानंतर संकल्प केला, उत्कीलन मंत्र म्हणायचा, नंतर शापोद्वार म्हणायचा, म्हणजे शापोद्वार करून घ्यायचा तुम्ही कुठलाही एक मंत्र, नवार्णव किंवा आपला देवीचा बीज मंत्र. त्यानंतर देवी कवच आपल्याला म्हणायचं, अर्गला स्तोत्र म्हणायचं, कीलक मंत्र म्हणायचा व नंतर पहिला अध्याय आपल्याला वाचायला सुरुवात करायची आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून आपल्याला काय करायचं आहे, देवीची पहिले पूजा करून घ्यायची, म्हणजे तुमची जी काही माळ वगैरे असेल ते करून घ्यायचं. त्यानंतर नैवेद्य दाखवायचा, नंतर उत्कीलन करायचं, शापोद्वार करायचा, त्यानंतर हे आपलं देवी कवच, अर्गला स्तोत्र, कीलक मंत्र हे सगळं म्हणायचं आणि त्यानंतर आपल्याला अध्यायाला सुरुवात ही करायची आहे. अशा प्रकारे आपल्याला 7 दिवसाचा पाठ हा पूर्ण करायचा आहे. तर 13 अध्याय आहे, तर ते आपल्याला कशा प्रकारे वाचायचे आहे. तर पहिल्या दिवशी आपल्याला घाई गडबड असते, म्हणजे घटस्थापना पण असते, घरातले सर्व कामं पण असतात. तर त्यामुळे आपल्याला पहिल्या दिवशी फक्त एकच अध्याय वाचायचा आहे. त्याच्या पहिले आपल्याला ते सगळं करायचं आहे, आचमन, प्रोक्षण, संकल्प ते सगळं करायचं आणि त्यानंतर एक पहिला अध्याय आपल्याला वाचायचा. त्यानंतर दुसरा दिवस येतो, तर दुसऱ्या दिवशीसुद्धा आपल्याला उत्कीलन, शापोद्वार, देवी कवच, अर्गला स्तोत्र, कीलक स्तोत्र आणि त्यानंतर दुसरा व तिसरा अध्याय आपल्याला म्हणायचा आहे.
आणि अध्याय झाल्यानंतर शेवटी आपल्याला बीज मंत्र किंवा नवार्णव मंत्र ह्या दोघींपैकी एक मंत्र हा म्हणायचा आहे. त्यानंतर तिसऱ्या दिवशी आपल्याला एक चौथा अध्याय फक्त वाचायचा आहे. तर त्याच्या आधी आपल्याला उत्कीलन, शापोद्वार, देवी कवच, अर्गला स्तोत्र, कीलक मंत्र हे सगळं म्हणायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला चौथा अध्याय वाचायचा आहे. अध्याय वाचून झाल्यानंतर आपल्याला बीजमंत्र किंवा नवार्णव मंत्र म्हणायचा आहे. त्यानंतर चौथा दिवस येतो. तर चौथ्या दिवशी आपल्याला 4 अध्याय वाचायचे आहे. म्हणजेच 5वा अध्याय, 6वा अध्याय, 7वा अध्याय आणि 8वा अध्याय अशा प्रकारे हे अध्याय वाचायचे आहे. त्यानंतर येतो 5वा दिवस. 5व्या दिवशी आपल्याला 9वा आणि 10वा हे 2 अध्याय वाचायचे आहे. तर त्याआधी आपल्याला ते सर्व उत्कीलन, शापोद्वार, देवी कवच हे प्रत्येक रोज आपल्याला म्हणायचं आहे अध्याय वाचण्याच्या पूर्वी. आणि अध्याय वाचून झाल्यानंतर आपल्याला बीजमंत्र किंवा नवार्णव मंत्र म्हणायचा आहे. तर 5वा दिवस झाला. त्यानंतर 6व्या दिवशी आपल्याला 11वा अध्याय फक्त वाचायचा आहे. एकच अध्याय त्या दिवशी वाचायचा आहे. त्यानंतर 7वा दिवस येतो. तर 7व्या दिवशी आपल्याला 12वा व 13वा अध्याय वाचायचा आहे. 8वा दिवस. तर अशा प्रकारे आपलं हे पूर्ण होऊन जातं पाठ. त्याचबरोबर आपल्याला 8व्या दिवशी म्हणजे 8वा आणि 9वा दिवस आपल्याला मिळतो. तर त्या दिवशी आपल्याला 8व्या दिवशी आपल्याला मूर्ती स्तोत्र व कुंजिका स्तोत्र हे आपल्याला 8व्या दिवशी करायचं आहे. आणि त्या दिवशी आपलं कन्यापूजनसुद्धा असणार आहे. तर 8व्या दिवशीची तुमची सुरुवात ही देवीची पूजा, त्याचनंतर नैवेद्य, उत्कीलन मंत्र, बीजमंत्र, मूर्ती रहस्य वाचायचं आहे आपल्याला, सिद्धकुंजिका स्तोत्र वाचायचं आहे. आणि आपल्याला क्षमा प्रार्थना करायला विसरायचं नाही. कारण की जे काय आपण पाठ केलेलं आहे त्याच्यामध्ये आपली काही जर चूक झाली असेल तर त्याच्याबद्दल आपल्याला क्षमा प्रार्थना ही अवश्य करायची आहे. त्यानंतर तुम्हाला 8 कन्या व 1 मुलगा बोलवून त्यांचे पूजन हे करायचे आहे. तुम्ही त्यांच्या आवडीची वस्तू खायला देऊ शकता किंवा जेवणही तुम्ही त्यांना देऊ शकता. तुम्ही त्यांना तुमच्या यथाशक्तीनुसार काही पण देऊ शकता. तर जर तुम्हाला हे कन्यापूजन 8व्या दिवशी करणं जर जमलं नाही तर तुम्ही 9व्या दिवशी सुद्धा करू शकता. पिरियड सुतक जर असेल आणि जर तुम्हाला ह्या पाठाच्या मध्ये जर पिरियड आलं किंवा सुतक आलं की तुम्ही इतर मंडळींकडून सुद्धा हे पाठ हा पूर्ण करून घेऊ शकता. त्याचबरोबर 9व्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, पूजा करायची आहे, नैवेद्य दाखवायचा आहे. देवीसाठी कोणी कोणी होम हवनसुद्धा करत असतं. तुमच्याकडून जर शक्य होत असेल तर तुम्ही ते सुद्धा करू शकता. तर अशा प्रकारे आपला 9वा दिवससुद्धा झाला. तर हे जे तुम्ही पाठ करणार आहे दुर्गा सप्तशतीचं, ह्या दरम्यान आपल्या घरातलं वातावरण हे शांत आणि प्रसन्न असलं पाहिजे. कोणीही घरामध्ये वादविवाद करायचा नाही. त्याचबरोबर आपल्याला मोबाईल हा लांब ठेवायचा आहे. आणि सप्तशतीचे जर तुम्ही पाठ केले तर ह्याने अगणित फायदे तुम्हाला मिळणार आहे. चंडिका याग केल्याचे पुण्य तुम्हाला मिळेल. त्याचबरोबर तुम्हाला जर असं वाटतंय की पाठ करताना की आपण इथे चुकत आहोत तर ती चूक आपल्याला लगेच सुधारून घ्यायची आहे. आपल्याला आपली चूक कळत आहे तरीसुद्धा जर आपण ती चूक जर करत असाल तर त्याचे उलट परिणाम आपल्याला भोगावे लागतील. त्यामुळे कुठलाही पाठ हा करताना मनोभावे करा. हा व्हिडिओ एकाग्र चित्ताने ऐका, मन लावून ऐका, म्हणजे तुम्हाला तुमच्या चुका होणार नाही. आणि हा दुर्गा सप्तशतीचा पाठ हा तुम्हाला खूप जास्त फळ देऊन जाईल. तर असा हा पाठ आपल्याला नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये करायचा आहे. अतिशय सुंदर तुम्हाला त्याचं फळ हे मिळेल. तर काही जर तुमच्या शंका असेल तर तुम्ही ते कमेंटमध्ये नक्की विचारू शकता. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा. आणि आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर असे हे 9 दिवसाचे तुम्हाला 7 दिवसाचं पारायण कसं करायचं हे तुम्हाला सांगितलेलं आहे. कुठले नियम पाळायचे, कुठले नाही पाळायचे, तर त्याचासुद्धा व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर आहे. फक्त ह्याच्यातले जे काही तुम्ही उच्चार कराल मंत्राचे ते स्पष्ट करा, ते चुकवून देऊ नका. आणि जर चुकत असेल तर ते दुरुस्त करून घ्या. तसंच चुकीचं बोलू नका, नाहीतर वाईट परिणाम तुम्हाला भोगायला लागतील.
स्पष्ट बोला, छान बोला, छान सर्वांनी दुर्गा सप्तशतीचा पाठ करा. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. धन्यवाद.